भारतीय जनता पक्षाचे संजय काकडे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत। संजय काकडे पवारांच्या मोदीबाग निवासस्थानी पोहोचलेत। शरद पवार आणि संजय काकडे यांच्या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी राजकीय ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। शरद पवार पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी आहेत। अनेक महत्त्वाचे नेते आज त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि यामध्ये आता भाजपचे संजय काकडे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। तर संजय काकडे पवारांच्या मोदीबाग निवासस्थानी पोहोचल्याचं पाहायला मिळते। थोड्या वेळापूर्वीच बच्चू कडू यांनी देखील शरद पवारांची भेट घेतलेली होती। आता संजय काकडे शरद पवारांची भेट घेत आहेत। आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले जातात। या भेटीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट चंद्रशेखर आपल्याला देतात। चंद्रशेखर, खरं तर ही राजकीय भेट म्हणावी लागेल, कारण आज सकाळपासूनच राज्यभरातील अनेक विविध पक्षातील दिग्गज नेते शरद पवारांची भेट घेत आहेत आणि विधानसभेच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती संजय काकडे जे आहेत ते पुण्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते मानले जातात। ते स्वतः आज शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। पुण्यामध्ये ज्या विधानसभेच्या जागा आहेत त्या विधानसभेच्या जागेवरती उमेदवार संदर्भातली ही सगळी भेट असल्याचं सांगितलं जात आहे। खरं तर पर्वती कंटोन्मेंट आणि कसबा त्याचबरोबर शहरातील अनेक ज्या विधानसभेच्या जागा आहेत त्या जागेवरती काही जे उमेदवार उभे करायचे आहेत त्या उमेदवारांच्या नावाची चर्चा जी आहे ते संजय काकडे जे आहेत ते करण्यासाठी आल्याची माहिती समोर येत आहे। संजय काकडे हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सध्या ते कार्यरत आहेत आणि अचानक सकाळच्या सुमारास ते शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणामध्ये सध्या खळबळ उडालेली आहे। चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट या भेटीच्या आणि या बैठकांच्या संदर्भातले आपण दिलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।